नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने माझ्या घरच्या घरी सगळ्या ज्या डाळी आहेत त्या कशा बनवते. तर आज ती घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने उडदाची डाळ बनवणार आहे. तर त्यासाठी जे पूर्वीच्या बाया जी पद्धत वापरत होत्या ती होती जातं. म्हणजे आता आजकाल खूप जास्त पद्धती मेथड अवेलेबल आहेत. डाळी मशीनमध्ये पण करून घेतात. तर अजून पण खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये ना ही परंपरा ही पद्धत वापरली जाते. तर हे आहे जातं. दोन जाते आहेत, एक छोटं एक मोठं. तर डाळीसाठी छोटंच जातं वापरलं जातं. मोठ्या जात्यामध्ये जर डाळ करायला गेलं तर त्याची चुरी होऊ शकते, डाळ अगदी बारीक चुरा येऊ शकते. त्याच्यामुळं जे छोटं जातं असतं तेच प्रेफर करतात. तर हे छोटं जातं आहे ज्यामध्ये माझ्या डाळ बनवत आहे. तर ते उडीद जे होते ते कणकण उन्हामध्ये वाळलेले होते. मस्त कडक असे वाळून झाल्याच्या नंतर ते छोट्या जात्यामध्ये ती दळत आहे आता. तर सुरुवातीला आपण जेव्हा वरण टाकतो म्हणजे थोडे करून जी डाळ टाकतो त्याला वरण म्हणतात. तर ते टाकल्याच्या नंतर सुरुवातीला त्यामधून चुरी येते, कारण त्याच्यामध्ये जास्त धान्य नसल्यामुळे, जास्त डाळ जे उडीद आहेत ते नसल्यामुळे त्याचा सुरुवातीला चुरा येतो. पण हळूहळू ते आपण वर्ण वाढवत गेलो, त्याच्यामध्ये धान्य पडत गेलं जात्यामध्ये, तर ती डाळ मस्त द्विदल धान्यामध्ये येते. म्हणजे तिचे दोन भाग होऊन ती डाळ आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे ही पद्धत अजूनही खेड्यामध्ये वापरली जाते आणि माझी आई कधी पण घरच्या घरीच डाळ बनवते. कारण हे आमच्या घरी जे पूर्वी होतं पाटा वरवंटा जातं किंवा उखळ, ह्या गोष्टी अजूनही आहेत. इनोव्हेशन झालं तरी ठीक आहे, पण तिने ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत त्या अजून देखील सोडलेल्या नाही आहेत. मिरची पावडर बनवायचं उखळामध्ये ती एक वेगळी गोष्ट आहे, ती ते करत नाही. पण ह्या डाळीच्या गोष्टी असतात किंवा डाळ सडायच्या गोष्टी असतात त्या ती घरच्या घरीच करते. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने ही जी डाळ असते ती बनवली जाते. जास्त जोरात फिरवलं किंवा जोर लावून फिरवलं तरी देखील डाळीचा चुरा होऊ शकतो. म्हणून अगदी निगुतीनं ही डाळ बनवली जाते. अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या डाळी असतात त्यांना पण अशीच प्रोसेस आहे. आणि एक खास गोष्ट म्हणजे पूर्वीच्या बाया जसे गाणे म्हणत होत्या जात्यावरचे गाणे, ते माझ्या आईला अजूनही पाठ आहेत. आणि ती नेहमी डाळी करताना किंवा दुसरं काही काम करताना असं तर ती गाणी म्हणत असते. तर मी छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते की ती कसं गाणं म्हणते ते. अशा प्रकारे माझ्या आईने मस्त अशी डाळ बनवली होती. अगदी सुरेख तिचे दोन भाग झाले होते आणि थोडेसे उडीद राहिले होते, तर ते पण तिने तिची पण डाळ करून घेतली होती. आता चला तुम्हाला माझ्या आईचं गाणं ऐकवते. अशा प्रकारे माझ्या आईने भरपूर सारी डाळ बनवलेली आहे आज. तर तुम्हाला ही मेथड, ही पद्धत कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता आणि थोडीशी डाळ राहिली होती ती पण तिने करून घेतली. खूप मोठा असा ढीग लागला होता, तर ते हळूहळू ती भरत होती कारण खाली पण खूप चुरी असते. आता ही डाळ एकदम मस्त बारीक चाळणीने चाळून जी चुरी असते, जे बारीक बुगा असतो तो खाली राहतो आणि निखळ अशी डाळ आपल्याला मिळते. तर तिने मस्तपैकी भरून घेतली होती आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच टोपलं भरायचं राहिलं एवढी सारी डाळ बनवली होती. उडदाची डाळ खायला खूपच छान आहे आणि स्पेशल म्हणजे बाळंतणीसाठी तर खूपच उत्तम आहे. तुम्हाला माझ्या आईचं गाणं कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.